नमस्कार. आपला आजचा विषय आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान. सेंट्रल गव्हर्नमेंटने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान चालू केलेले आहे. तर त्याबद्दल थोडी माहिती आपण घेऊया. केंद्रीय मंत्रिमंडळाने दिनांक 25/11/2024च्या बैठकीत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान नॅशनल मिशन इन नॅचरल फार्मिंग NMNF या केंद्र पुरस्कृत योजनेस मान्यता दिली. सदर योजना महाराष्ट्रात देखील राबवण्याची विनंती केली आहे. त्याप्रमाणे केंद्र शासनाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या योजनेचे मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहेत. तर या योजनेचे उद्दिष्ट काय आहे? निसर्गावर आधारित शाश्वत शेती प्रणालीला प्रोत्साहन देणे, शेतावर तयार केलेल्या नैसर्गिक निविष्ठांचा वापर करणे, बाहेरील निविष्ठा खरेदीवरील अवलंबित्व कमी करणे व निविष्ठावरील खर्च कमी करणे, जमिनीचे आरोग्य सुधारणे, पशुधन एकात्मिक कृषी पद्धती लोकप्रिय करणे, नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा शेतावरील अनुभवाचा उपयोग करून घेणे आणि नैसर्गिक शेतीच्या स्थानिक पद्धती विकसित करणे, रसायनमुक्त नैसर्गिक शेतमालासाठी एक राष्ट्रीय ब्रँड तयार करणे अशी या अभियानाची मुख्य उद्दिष्टे आहेत. सविस्तर माहिती आपल्याला या GR मध्ये मिळेल. हा GRचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ह्या GR मध्ये काय आहे? हा GR जो आहे हा 25 एप्रिल 2025ला महाराष्ट्र शासनाने लागू केलेला आहे. प्रस्तावना तर तुम्हाला मी सांगितलेला आहे की निसर्गावर आधारित जी शेती आहे त्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणलेली आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा आता ही योजना लागू करण्यात येणार आहे. तर शासनाचा काय निर्णय आहे? राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान म्हणजेच नॅशनल मिशन इन नॅचरल फार्मिंग ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यातील 1709 गाव समूहात 85,450 हेक्टर क्षेत्रात 1,139 जैवनिविष्ठा स्तोत्र केंद्र म्हणजे बायो इनपुट रिसोर्स सेंटर सह केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांआधारे राबविण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. आता हा योजनेचा कालावधी आहे जो 2 वर्ष आहे. सन 2025-26 आणि सन 2026-27. योजनेचे स्वरूप कसे असणार आहे बघा. प्रशिक्षण वगळता अन्य कामांसाठी केंद्राचा हिस्सा 60% व राज्याचा हिस्सा 40% असेल. 60-40. पहिल्या वर्षी केंद्राचा हिस्सा 60% 40% असं एकूण त्यांनी हे किती पर्सेंटेजमध्ये दिलेले आहे. प्रशिक्षणाचा कालावधी केंद्राचा हिस्सा 100%, एकूण मंजूर गावसमूह 1709 आणि कृषी संख्या वगैरे असं त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. सदर योजनेतील प्रत्यक्ष व आर्थिक लक्ष्ये पुढील प्रमाणे राहतील. आता त्यांनी काय टार्गेट ठेवलेलं आहे? कामाप्रमाणे प्रोत्साहन या तत्वावर कृषी सखी यांची नियुक्ती 2 कृषी सखी प्रति क्लस्टर महिन्यातील 16 दिवस. तसे ते 300 रुपये प्रतिदिन आणि 200 रुपये प्रवास भत्ता असे 500 रुपये प्रमाणे त्यांनी दिलेले आहे.